चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज तुम्ही पाहिलं असेल की मी नवीन शोरूममध्ये आली आहे, नवीन ज्वेलरी वेअर केली आहे। तर आज मी आलेली आहे इंद्रिया ज्वेलर्स बाय आदित्य बिर्ला। तर ह्यांचं बंड गार्डन इथे एक शॉप आहे आणि सेकंड जी ब्रांच आहे तर ती आहे पिंपरीमध्ये। त्याचा पूर्ण ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, गुगल मॅप लोकेशन पण आहे। आणि मी काहीतरी वेगळी ज्वेलरी वेअर केली बघा, इयरिंग्स असतील किंवा घातलेली ज्वेलरी आहे किंवा मी हातामध्ये पण जी रिंग घातली आहे किंवा ब्रेसलेट, कोणती ज्वेलरी आहे, नवीन कलेक्शन आहे, त्याचं नाव मी आत्ता नाही सांगणार। त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ माझा बघावं लागेल। आणि शॉपमध्ये कोणती वेगळी ज्वेलरी आहे, शॉपचं नाव असं का आहे, शॉपचं नावाचा मीनिंग काय होतो, हे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की पहा। तुम्हाला यांचा येणारं अपकमिंग कलेक्शन असेल, वेगवेगळ्या डिझाईन्स माझ्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळतील। आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला डायमंडचे मंगळसूत्र दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी पाहायला मिळेल। रोज गोल्ड असेल, गोल्ड असेल आणि डायमंड असेल। तर मॅडम, डायमंडच्या मंगळसूत्रांबद्दल थोडंसं आमच्या व्ह्यूअर्सला सांगा। आपल्याकडे डायमंडमध्ये मंगळसूत्र आहेत। अगदी कमीत कमी तुम्ही 2 ग्रामपासून वगैरे डायमंड आहेत। अगदी कमीत कमी व्हॅल्यू जर तुम्ही म्हणत असाल तर 40,000पासून आपल्याकडे अशा डायमंडची व्हॅल्यू अगदी स्टार्ट होत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे डायमंडमध्ये मेन पार्ट असा असतो की कलर क्लिअरिटी वगैरे डायमंडमध्ये येते। 4 Cs वरती डायमंड आपले जास्त हायलाईट होतात। तर मेन पार्ट हा त्याच्यामध्ये कलर असतो। आपण याच्यामध्ये SI क्लिअरिटी वापरलेली आहे आणि कलर FG वापरलेला आहे। तर हे पण FG मध्ये आहे का, कसं आहे? आता हे मंगळसूत्र जर तुम्ही बघत असाल आपल्या ज्या ट्रेमध्ये आहेत तर सगळे SI क्लिअरिटी आणि FG कलर दिलेला आहे। FG कलर देण्याचं रिझन असं आहे की याच्यामध्ये तो शाईन जास्त करतो, स्पार्क जास्त करतो। कलर क्लिअरिटीपेक्षा कलरवरती जास्त आपण भर दिला की तो शाईन जितका लाईटीचं रिफ्लेक्शन येणार आहे तेवढा तो जास्त शाईन करणार आहे। सगळेच डायमंड हे आपण राऊंड ब्रिलियंट असे यूज केलेले आहेत। यामध्ये अगदी तुम्ही बघत असाल तर राऊंड ब्रिलियंट डायमंड आपण यूज केलेले आहे, ज्याच्यामुळे डायमंडचं फ्युचर रिटर्न जे आहे तुम्हाला 100% एक्सचेंज मिळणार आहे। आणि जी काही डायमंडची वाढलेली व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूनुसार तुम्हाला सगळे डायमंड आपले एक्सचेंज मिळणार आहेत। 100% अपग्रेड व्हॅल्यू मिळेल। आपण या डायमंडला स्वतः सर्टिफिकेट देत आहोत आदित्य बिर्ला ग्रुपचं। स्वतः सर्टिफिकेट देण्यामागचं रिझन असं आहे की या डायमंडची संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वतः आदित्य बिर्ला घेत आहोत। तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाहीये, काहीही डायमंडला होत आहे तुम्ही घेऊन येणार आहात। लाईफ टाईम आपण सर्व्हिसिंग आणि क्लिनिंग ही तुमच्या या सगळ्या डायमंडसाठी फ्री देत आहोत। त्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस पे करायची गरज नाहीये। आणि मॅडम, हे जे पेंडंट आहेत तर हे म्हणजे काय वजनापासून चालू होतात किंवा कसं? आता हे जे पेंडंट आहेत कमीत कमी 2 ग्रामपासून चालू होतोय। आता तुम्ही याच्यामध्ये बघत असाल तर हे वाटी पेंडंट आहे। आपण महाराष्ट्रीयन लुकमध्ये वाटीला जास्त महत्त्व देतो, तर याच वाट्यांना आपण थोडंसं वेगळ्या लुकमध्ये डिझाईन करण्याचा प्रयत्न केलाय। वाटीच आहे पण तिची डिझाईन पूर्णपणे वेगळी केलेली आहे, मॉडिफाय केलेलं आहे, जे की तुम्ही वेस्टर्न वरती यूज करू शकता किंवा अगदी साडीवरती सुद्धा तुम्ही यूज करू शकता। आणि इथे पण तुम्ही बघू शकता वाट्या आहेत खाली आणि वरती छान सुंदर अशी मोरांची डिझाईन आहे। आणि ह्याच्यामध्ये जे गोल्ड आहे ते रोज गोल्ड आहे की रेग्युलर, की दोन्ही मिळतील? याच्यामध्ये दोन्ही आहेत आपल्याकडे। तुम्ही अगदी रोज गोल्ड मध्ये बघू शकता, तुम्ही येलो गोल्ड मध्ये बघू शकता आणि अगदी व्हाईट गोल्ड सुद्धा आपण देत आहोत। याच्यामध्ये जी काही येलो गोल्डची प्राइस असेल तीच तुम्हाला रोज गोल्ड आणि व्हाईट गोल्डला पण मिळणार आहे। फ्युचर मध्ये हे सगळे डायमंड कोणत्याही इंद्रियाच्या आउटलेटमध्ये जात आहे, अगदी दिल्लीला जात आहे तुम्ही, सुरतला जात आहे किंवा पुण्यामध्ये, तर तुम्हाला 100% एक्सचेंज व्हॅल्यू मिळणार आहे। हे बघा, खूप सुंदर सुंदर पेंडंट आहेत बघा। आणि यामधले प्रत्येक डायमंड जे आहेत ते आपण नॅचरल यूज केलेले आहेत। यावर कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट केलेली नाहीये, जे नेचरने दिलंय तेच आपण कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप सुंदर आहे बघा, असे छोटे छोटे तुम्ही घेऊ शकता। आणि असे डायमंड्सचे तुम्ही पेंडंट वेगळे घेऊ शकता किंवा आता पाडवा येतोय तर पाडवा निमित्त मी हे दाखवतेय की तुम्ही पाडव्याला असे छान छान वेगवेगळे घेऊ शकता। आणि काही जरा भिशी लावायची असेल तर भिशीची योजना पण इथे आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही असं डायमंडचे मंगळसूत्र असतील किंवा फक्त पेंडंट असतील, इयरिंग्स पण आहेत। आपण एखाद्या व्हिडिओमध्ये इयरिंग्स पण दाखवूया। हे बघा किती सुंदर सुंदर आहेत, खूप छान छान डिझाईन्स आहेत। मॅडम, या डिझाईन्सबद्दल काहीतरी सांगा आमच्या व्ह्यूअर्सला। ही डिझाईन ही सगळी युनिक केलेली आहे। असं नाहीये की तुम्ही ही डिझाईन वेअर केल्यानंतर कंपल्सरी तुमच्या अंगावर ड्रेस असणं गरजेचं आहे किंवा साडी असणं गरजेचं आहे, नाही। याच्यामध्ये आपण जर तुम्ही बारकाईने बघत असाल तर कमी ब्लॅक बीड्स आपण ऍड केलेले आहेत, जे की आत्ताच्या जनरेशनला खूप कमी ब्लॅक बीड्स लागतात। त्याच्यामुळे जसं आपण हायलाईट केलंय पेंडंट आणि कमी ब्लॅक बीड्स देऊन तुम्हाला वेस्टर्न वरती सुद्धा तुम्ही यूज करू शकता, असं आपण थोडासा विचार करून ते ज्वेलरी आणलेली आहे। आता मी तुम्हाला स्टोअरबद्दल थोडी माहिती दिली पिंपरीच्या, तर आता मी जी ज्वेलरी वेअर केलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देते।
ह्या ज्वेलरीला वनज्योत्स्ना ज्वेलरी असं नाव दिलेलं आहे. तर हे नाव का दिले ते सांगते. जे वन असतं किंवा जंगल असतं तर त्याला अनुसरून ही ज्वेलरी डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्यामध्ये दवबिंदू असेल, पानं असतील, फुलं असतील तर त्याला ह्याच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा खूप सुंदर ज्वेलरी आहे. आता मी हे एकच पीस घातलं आहे. येणाऱ्या माझ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सुंदर सुंदर डिझाईन पाहायला मिळतील. आणि ह्या ज्वेलरीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याने स्किन रॅशेस वगैरे होत नाही. गोल्डमध्ये आहे. ही ज्वेलरी जी आहे तर ती पूर्ण हँडमेड आहे आणि तुम्हाला घातल्यानंतर युनिक वाटेल. म्हणजे आपल्याकडे आपण टेम्पल असेल किंवा रेग्युलर गोल्डमध्ये असेल, ह्या डिझाईन्स आपल्या सगळ्यांचे ज्यांचे घेऊन झाले तर ते असं वेगळं काहीतरी घेऊ शकतात की तुम्ही जर हजारांच्या गर्दीमध्ये उभे असाल तर तुमच्याकडे एकट्यांकडेच अशी वेगळी काहीतरी ज्वेलरी असेल. आणि ह्याच्यामध्ये कमी वजनापासूनच भरपूर आहे डिझाईन्स, कानातले असतील किंवा असं अंगठी विथ ब्रेसलेट. आणि हे डिटॅचेबल पण आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. हे वेगळं वेगळं पण वेअर करता येतं आणि खूप इलिगंट वाटते. मग तुम्ही वेस्टर्न वेअर असेल किंवा पार्टी वेअर असेल किंवा आपल्या इथनिक जे क्लॉथ्स असतात, मी साडी घातली तर त्याला पण रिलेटेबल ज्वेलरी तुम्हाला शॉपमध्ये नक्की पाहायला मिळेल. हे बघा हे काही मंगळसूत्र आहे स्मॉलमध्ये किंवा थोडे मोठे डायमंडमध्ये. हे बघा हे पण छान आहेत. मॅडम हे काय वजनामध्ये बसतील किंवा काय रेटमध्ये? हा जर तुम्ही बघताय साधारणतः हा तुम्हाला साधारण मिळणार आहे मॅम 3 ग्राममध्ये. आता 3 ग्राममध्ये हा तुम्ही वेस्टर्न किंवा ड्रेसवरती वगैरे यूज करू शकता. त्याचबरोबर हा आपण थोडासा मोठा पण दिलेला आहे जो की काही लुक असतं. ब्लॅक बीड्समध्ये तुम्ही साडीवर याला सिंगल पीस यूज करू शकता. याच्यासोबत दुसरी कोणतीही ज्वेलरी घालण्याची गरज नाहीये. याच्यामध्ये आता कमीत कमी जसं मी म्हटलं की 40,000 पासून अगदी तुम्ही 3-3.5 लाखापर्यंत सुद्धा आपल्याकडे ज्वेलरी आहे. अगदी असं नाहीये की त्याला खूपच मोठं बायर असलं पाहिजे. छोटी वस्तू सुद्धा तुम्हाला डायमंड मध्ये आपल्या बजेटनुसार आपण त्याच्यामध्ये काय रेंज मध्ये बसतील? सपोज 3 ग्रॅम पर्यंत असेल तर डायमंड हा जो 3 ग्रामचा आहे हा साधारण तुम्हाला 35 ते 40,000 पर्यंत माम जाईल. अच्छा, पूर्ण मंगळसूत्र की फक्त पेंडंट? संपूर्ण मंगळसूत्र. फक्त पेंडंट तुम्ही म्हणत असाल तर अगदी तुम्हाला 25-30 हजारांमध्ये सुद्धा मिळेल. किंवा ओनली चेन जर तुम्ही म्हणत असाल तर ती सुद्धा अगदी 15 ते 20 हजारापासून ओनली चेन स्टार्ट आहे. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे या पेंडंट मध्ये आपण डिटॅचेबल पार्ट दिला आहे जो की तुम्ही हा पेंडंट तुम्हाला ही चेन नको असेल तर तुम्ही हा पार्ट रिमूव्ह करून याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार चेन ऍड करून तुम्ही त्या पेंडंटचे चेन पण आपल्याकडे अगदी तुम्ही चेंज करू शकता. आपल्याकडे मंथली इन्व्हेस्टमेंटची पण स्कीम आहे ज्याला आपण बीशी म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्ही डायमंडची ज्वेलरी घेऊ शकता. 10 इन्स्टॉलमेंट तुम्ही भरल्यानंतर एक 11वा इन्स्टॉलमेंट आपण तुम्हाला फ्री देत आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. अगदी आपल्याकडे डायमंडला जो डिस्काउंट मिळतो तो फक्त आपण डायमंडच्या व्हॅल्यूवर देत नसून पूर्ण बिल व्हॅल्यूला डिस्काउंट देतो. अगदी 20%, 25% पर्यंत वगैरे आपल्याकडे ऑफर येतात. सो आपण पूर्ण बिल व्हॅल्यूला तुम्हाला तो डिस्काउंट देत आहोत. आणि हे बघा हे पेंडंट पण बघा किती सुंदर आहे. पेंडंट आहे आणि त्याला छान असे डायमंडचे खाली लोलक आहेत. सुंदर वाटतंय ना बघा. खूप छान छान वाटतात. पोत तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता. पण असे युनिक जे डिझाईन्स आहेत पेंडंटचे ते किती सुंदर वाटतंय बघा कमी जास्त वजनामध्ये. तुम्हाला कसं वाटलं डायमंडचं कलेक्शन? मला कमेंटमध्ये नक्की लिहा. चला आपण एक शॉपची टूर करूयात. मी तुम्हाला आधी शॉप दाखवते आणि बाकीचं मग कलेक्शन दाखवते. तर हे फिमेल गेझल आहे. तर त्याच्यामध्ये एक पाय फ्रंटला आहे आणि फिमेल गेझल बॅक साईडला बघते. तर त्यात पुढे जाताना म्हणजे पुढचे ज्वेलरीचे डिझाईन ही परंपरा घेताना आपली जी जुनी परंपराची डिझाईन आहे त्याला पण घेऊन आपण ॲडिशनल त्याच्यामध्ये ज्वेलरीचे डिझाईन दाखवून पुढे वाटचाल करायची असं ते रिप्रेझेंट करतंय. हे बघा मंगळसूत्रांमध्ये अजून छोटे जरा लाईट वेटमध्ये आहे. तर मॅडम हे काय रेंजपासून चालू होतील? आता जसं की आपण म्हटलो की कमीत कमी व्हॅल्यूपासून तुम्हाला मिळणार आहे. हा बघताय तुम्ही हा 3.300 ग्रामचा आहे. हाही अगदी 40,000 पासून हा स्टार्ट होतोय. हा तुम्हाला कमी वेटमध्ये मिळणार आहे, कमी प्राइसमध्ये आहे. हाही अगदी कमी प्राइसमध्ये पॉकेट फ्रेंडली असेल. जसं की तुम्हाला डेली वेअर तुम्ही यूज करू शकता. 18 कॅरेट गोल्ड आपण याच्यामध्ये यूज केलेला आहे. रोज गोल्ड प्लस येल्लो गोल्ड दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे आपल्याकडे. अच्छा, मग जे हा पोत आहे ते 22 कॅरेटमध्ये आहे? या 18 कॅरेटमध्येच आहे मॅम. 22 कॅरेटपेक्षा 18 कॅरेट जे गोल्ड आहे ते थोडं स्ट्रेंथ असतं त्याला जास्त. त्याच्यामुळे आपण 18 कॅरेट अगदी ही थिन जरी असली तरी 18 कॅरेट असल्यामुळे स्टडी आहे. अच्छा, हां हां. हे बघा डेली वेअरलाही अगदी इझी आहे यूज करण्यासाठी. तुम्ही सुंदर सुंदर पेंडंट आहे बघा. छोटे छोटे नाजूक ज्यांना खूप मोठे नको आहेत त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये पण बघा किती छान आहेत. मॅडम हे कोणतं आहे ह्याच्यामध्ये हे डिझाईन?
किंवा त्याच्यामध्ये कोणते स्टोन्स आहेत, थोडं कलर वेगळा दिसतो. याच्यामध्ये कलर गोल्ड आणि डायमंडचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे, जे की तुम्ही बघताय फ्लॉवर पॅटर्न मध्ये आहे. चैन अगदी पातळ दिलेली आहे, त्यामुळे याच्यावर तुमचा फोकस डायमंड वरती जास्त राहणार आहे, डिझाईन वरती राहणार आहे. युनिक डिझाईन आहे ही. डिझाईन जर तुम्ही बघत असाल तर या डिझाईन मध्ये सिंगल स्टोन असा दिलेला आहे. हा सॉलिटेअर आहे पूर्ण. या ब्लॅक बेड्स मध्ये तो सिंगल सॉलिटेअर दिला, याचा पूर्ण फोकस त्याच्यावरती जाणार आहे. ॲज अ इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने जर तुम्ही विचार करत असाल तर आपल्याकडे सॉलिटेअर हा असा दिलेला आहे सिंगल स्टोन मध्ये. अगदी आता सगळ्या मागणी खूप सिंगल स्टोनची आहे, जसं की तुम्ही ॲक्ट्रेसच्या वगैरे गळ्यात पाहू शकता. तर हे असे सिंगल स्टोन सॉलिटेअर मध्ये आपण दिलेले आहेत. वाव, छान आहेत बघा, खूप मस्त मस्त आहे बघा. हे पण बघा स्टार मध्ये खूप छान सुंदर वाटतंय बघा. छान छान डिझाईन्स आहेत. ही अशी युनिक डिझाईन दिलेली आहे, तुम्ही बघू शकाल. इकडे राऊंड एक दिलेला आहे, त्यामध्ये एक छोटासा लोलक दिलाय, थोडासा युनिक असा दिलेला आहे. काही इन्फिनिटी मध्ये आपण डिझाईन्स दिलेले आहेत. तर हेही थोडंसं वेगळं आहे. फ्लॉवर सोबत एक डिझाईन्स वेगवेगळी तुम्हाला दिलेली आहे. तर पूर्ण अगदी फ्लॉवरही आहे, काही युनिक डिझाईन्सही आहेत. इन्फिनिटीच्या पण डिझाईन्स आपण यामध्ये यूज केलेल्या आहेत. अच्छा मॅडम, डायमंडवर किंवा काय सध्या ऑफर काय आहे शॉपमध्ये? डायमंडवरती आता आपल्याकडे साधारण अप टू 25% ऑफर आहे. पाडवा येतोय जवळ, सो पाडव्याला सुद्धा आपण खूप बेस्ट अशा ऑफर देत आहोत. तर नक्की एकदा प्लीज स्टोरला येऊन व्हिजिट करा. फिजिकली तुम्ही प्रोडक्ट बघा, वेअर करून बघा. जोपर्यंत तुम्ही वेअर करणार नाहीत त्याची ब्युटी तुमच्या लक्षात येणार नाहीये. तर प्लीज एकदा स्टोरला व्हिजिट करून प्रॉडक्ट ट्राय करा. या ज्वेलरीच्या ब्रँड ॲम्बेसिडर आहे आदितीराव हायद्री. मी तुम्हाला मगाशी म्हटली होती की मी तुम्हाला हे डिटॅच करून दाखवते. हे अंगठी आणि ब्रेसलेट आपल्याला सेपरेट करता येईल, कसं ते पहा. हे बघा, हे असं रिमूव्ह करून हे रिमूव्ह करता येईल. मग तुम्हाला असं ब्रेसलेट वेगळं घालता येईल आणि अंगठी वेगळी घालता येईल. छान आहे की नाही? तुम्हाला आजचं ज्वेलरी कलेक्शन कसं वाटलं? तुम्हाला ह्या शॉपमधलं किंवा या स्टोअरमधलं कोणतं अजून वेगळं कलेक्शन पाहायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी असं सांगेल की तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा, तिथलं आधी एकदम कलेक्शन पाहून घ्या आणि त्यांची नावं बघा की कोणते कोणते ब्रँड आहे आणि ते मला कमेंटमध्ये लिहा. तुम्ही स्टोअरला व्हिजिट केलं का ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि ते कलेक्शन मी माझ्या चॅनलवर दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. शॉपमध्ये भिशीची योजना आहे किंवा त्यांच्या भरपूर ऑफर्स येणार आहेत, तर त्या मी माझ्या चॅनलवर नक्की सांगेल. तर तुम्ही, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एकदा स्टोअरला नक्की व्हिजिट करा.